जंतर मंतरवरच्या जेनझिनच्या आंदोलनापासून राजकीय पक्षांनी तरुणांवरती लक्ष केंद्रित केलंय। पुण्यामध्ये राहुल गांधींचा छात्रों गूंज हा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर नागपुरात देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा जेनझिनशी संवाद साधला आणि यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। पाहूया त्यावरचा रिपोर्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात जेनझिनशी संवाद साधलाय। नागपुरातल्या रेशीमबाग मैदानात झालेल्या या कार्यक्रमात फडणवीसांनी जेनझिन सोबत संवाद साधला। या कार्यक्रमाला 10,000हून अधिक तरुणांची उपस्थिती होती। या कार्यक्रमावेळी 4,000 ढोल ताशा वादकांनी एकाच वेळी वादन करून नव्या रेकॉर्डची नोंद केली। कार्यक्रमाला तिलक वर्मा, दिव्या देशमुख आणि दिलीप गावित या खेळाडूंनीही हजेरी लावली होती। मुख्यमंत्री फडणवीसांनी या कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना जुने किस्सेही सांगितले। वैसे तो हिंदी फिल्म में अनिल कपूर एक दिन के भी नायक बन जाते हैं, मुख्यमंत्री बन जाते हैं, लेकिन इतना आसान नहीं है। देखिए, इस देश में हमारे संविधान ने लोकतंत्र दिया है और इस लोकतंत्र की खूबी यह है कि जो देवेंद्र फडणवीस कभी ये भी नहीं सोच सकता था कि वो कॉरपोरेटर बनेगा, वो मुख्यमंत्री के पद तक पहुंचा। गुजरात के रेलवे स्टेशन पर चाय बेचने वाला बच्चा देश का प्रधानमंत्री बन गया। तो ये ताकत भारत के संविधान की ताकत है, ये भारत के जनतंत्र की ताकत है, ये भारत में हमारी युवा शक्ति की ताकत है। मेरी तो जो शुरुआत हुई, मैं 18 साल का था और जिस समय विद्यार्थी परिषद ने तय किया कि हमारे श्रीनगर के लाल चौक पर भारत का तिरंगा फहरता नहीं था और विद्यार्थी परिषद के हम 10,000 लोगों ने तय किया कि हम लोग जाएंगे और लाल चौक पर भारत का तिरंगा फहराएंगे। मैं 18 साल का था, मेरे साथ 30 लोग थे, कोई 16 साल का, कोई 17 साल का, मैं सबसे बड़ा 18 साल का। और ऐसे 10,000 बच्चे हम सारे के सारे जम्मू गए, उधमपुर गए। मैं 20 साल का था जिस समय राम जन्मभूमि आंदोलन में मैं प्रयागराज गया, वहाँ से अयोध्या की तरफ गया और उस समय एक प्रकार से पहली बार गोली चलती कैसी है मैंने देखी। हमारे ऊपर गोली चली, डंडे बरसे और बाद में हमको अरेस्ट किया। तो 20 साल की उम्र में सेंट्रल जेल बदायूं में 18 दिन था। मैं 18 दिन सेंट्रल जेल बदायूं में काटे, वापिस आया, लेकिन वापिस उस आंदोलन में गया और 1992 में जिस समय बाबरी ढांचा ढहाया गया, उस समय मैं वहां था और मुझे इस बात का बहुत गर्व है। काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही काल पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला। या कार्यक्रमावर फडणवीसांनी निशाणा साधलाय। अशा प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पैसे देऊन काही त्या ठिकाणी मुलींना आणलं जात आहे आणि काही इन्फ्लुएन्सर्सला आणलं जात आहे आणि स्पेसिफिक सांगितलं जातं इन्फ्लुएन्सर्सला की राहुल गांधी आणि पार्टीबद्दल फक्त पॉझिटिव्ह हे तुम्ही टाका तर तुम्हाला पैसे देऊ, निगेटिव्ह काही टाकायचं नाही। संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचल्या पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे, त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पाडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे। मला वाटतं वर्ल्ड गिनीज बुकामध्ये नोंद व्हावी अशा प्रकारचा तो कार्यक्रम होता। मला वाटतं देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये एक यूथ आणि केवळ गर्ल्स स्टुडंट साधारण 50,000च्या आसपास तिकडे उपस्थित होते आणि तो जल्लोष होता। तो काही असं पकडून आणलेला क्राऊड नव्हता, पकडून आणलेली ती मुलं नव्हती आणि स्वतःहून उत्स्फूर्तपणे एक राहुलजींच्याकडनं असलेल्या त्यांच्या अपेक्षा। काल जेनझीचे एक मेळावा पुण्यात झाला, छात्रों की गूंज। तेव्हा हेच मुख्यमंत्री असं म्हणतायत हा पेड इव्हेंट आहे। आज तुमचा काय, हा पेड इव्हेंट आहे म्हणताय, तुम्ही अपमान करताय मुलांचा।
विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, तरुणींचा हा पेड इव्हेंट आहे. मग लाडकी बहीण काय? लाडकी बहीण मतं विकत घेण्यासाठी 1500 रुपयाला जो पेड इव्हेंटच होता. बिहारमध्ये 10,000 रुपये टाकले मोदींनी, हा पेड इव्हेंटच होता ना. भारतीय जनता पक्ष हा जे पेड इव्हेंट आहे, स्वतः भारतीय जनता पक्ष संपूर्ण हा काय पक्ष नाही, हा एक पेड इव्हेंट आहे. जनाब संजय राऊत राहुल गांधी यांच्या पैसों की गूंज या कार्यक्रमाची पोलखोल केल्यानंतर तुमचा तिळपापड झालाय, तुम्हाला मिरची लागलीये. काल संगमनेर मधनं बस भरून आणल्या होत्या, कोल्हापूर मधनं बस भरून आणल्या होत्या आणि पैसे देऊन पैसों की गूंज हा कार्यक्रम पुण्यामध्ये केला. संजय राऊत राहुल गांधींना रिलॉन्चिंग करण्यासाठी किती पैसे वाटणार आहेत, किती कोटीचं बजेट आहे, एकदा महाराष्ट्राला सांगा. आणि तुम्ही सगळ्यात मोठे दलाल आहात. ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. तिथले विद्यार्थी हे काँग्रेसच्या नेत्यांच्या महाविद्यालयातले विद्यार्थी होते, त्यामुळे छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज हा कार्यक्रम पुण्यात झाला. आलेली मुलं मुली ही काँग्रेसच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमधनं आणलेली मुलं मुली त्या ठिकाणी होती, परंतु पूर्णपणे स्क्रिप्टेड अशा प्रकारची ही संवादाची त्यांची भूमिका त्या ठिकाणी दिसली. देवेंद्रजींनी संविधानाचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि स्वतः विद्यार्थी त्या ठिकाणी आले होते, तर त्या ठिकाणी परदेशी शक्तींची भाषा त्या ठिकाणी बोलणारे स्क्रिप्टेड काही लोक त्या ठिकाणी मला दिसली. काल राहुल गांधी जे इथं आले होते त्यांच्या कार्यक्रमामध्ये एकतर 25-30 हजार मुली आपल्या सगळ्यांना बघायला मिळाल्या, तर स्वखर्चातून स्वइच्छेतून आलेल्या मुली होत्या. आता याच्यामध्ये काल सळसळता उत्साह आपल्याला बघता आला. हे कालचं चित्र होतं आणि आजचं चित्र जे काय नागपूरला तिथं कार्यक्रम घेतला जातो असं आम्हाला कळतंय, त्याच्यामध्ये गर्दी जेव्हा आणली जाते तेव्हा कार्यक्रम संपतोय कधी ही ती गर्दी बघत असते. असं कुठेतरी वातावरण हे तिथं आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. राहुल गांधींचा पुण्यातला कार्यक्रम आणि फडणवीसांचा नागपूरमधला कार्यक्रम यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.